नाशिकच्या निफाड तालुक्यातील सुरोडे दाम्पत्याने आपल्या शेतात पिकणाऱ्या द्राक्ष या पिकाला जोड व्यवसायाचं स्वरूप देत नवा व्यवसाय सुरू केलाय। त्यांनी कष्ट करत वेगळ्या दृष्टिकोनातून वाईन व्यवसाय सुरू करून एक मोठं उदाहरण ठेवलंय। यासोबतच त्यांनी द्राक्ष शेतकऱ्यांपुढे नवीन आदर्श निर्माण केलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील अशोक सुरोडे हे जगातील सर्वात थंड आणि बर्फाळ प्रदेश म्हणून समजल्या जाणाऱ्या अंटार्क्टिका खंडावर रिसर्चर म्हणून काम करणारे सुरोडे यांनी गावी येऊन वडिलोपार्जित पहिल्यापासून शेती या व्यवसायात आपला कल वाढवला। द्राक्षापासून वाईनची निर्मिती होत असल्याचं माहीत असल्यानं यापासून वाईन इंडस्ट्रीकडे आपला कल सुरोडे यांनी वाढवला। ठिकठिकाणी असलेल्या वाईन इंडस्ट्रीची माहिती घेऊन 2-3 वर्ष अभ्यास करून आपण ही वाईन इंडस्ट्री चालू करू शकतो या विश्वासानं आपल्या पत्नीला सोबत घेऊन स्वतः वाईन इंदुमिती चालू करण्याचा निर्णय घेतला। अनेक अडचणींना सामोरे जात छोटा प्रोजेक्ट सुरोडे यांनी चालू करण्याचं ठरवलं। संपूर्ण परमिशन प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रोजेक्ट त्यांनी शेतात असलेल्या पडक्या घरात सुरू केला। आर्थिकदृष्ट्या कमी असल्यानं भंगारातील वस्तूलाच आपल्या विचारानं वाईन इंडस्ट्रीची मशीन बनवून होणारा मोठा खर्च टाळत कमी खर्चात मशिनरी तयार केल्या। केवळ अनुभव आणि केलेल्या अभ्यासाच्या जोरावर निफा वाईन म्हणून आज निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळास या गावी लहान वाईन इंडस्ट्री या दाम्पत्यानं सुरू करून दाखवली आहे। इथला अभ्यास करता असं लक्षात आलं की आपण छोट्याने सुरुवात करावी, ज्याला म्हणतात नाही स्मॉल इज ब्युटिफुल, तसा प्रकार झाला की आता 12,000 लिटरची क्षमता मी प्रेझेंटली आहे आणि ती सुरुवात करून एक 30,000 पर्यंत मी टार्गेट ठेवलेलं आहे। त्याच्यावरती जायचं नाही हे आमचं एक लक्ष्यमन रेषा आम्ही स्वतःला राखून घेतली। त्याचं कारण असं की मुळात मास लेवलला गेलो की काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज सुरू होतात आणि हा जो व्यवसाय आहे हा नुसता व्यवसाय नाही आहे, आम्ही एक छंदिष्टपणे त्याच्याकडे बघत आहोत। म्हणजे हा छंदही आहे, ते आमचं एक पॅशन आहे, तर मग त्याला ते रूप तसंच टिकून राहावं म्हणून एक स्वतःला जी कॅपॅसिटीची जी मर्यादा आहे ती आम्ही आखून घेतलेली आहे आणि जिथे जिथे प्रत्येक स्टेजला आम्ही स्वतः इन्वॉल्व आहोत, त्यामुळे प्रत्येक कामाचा प्रत्येक स्टेजचा जो आनंद आहे किंवा जे अनुभव आहे तो आम्हाला येतोय। तेच आमचं सगळ्यात महत्त्वाची जी जमेची बाजू। हळूहळू यात लक्ष घालून पत्नी ज्योत्स्ना सुरोडे हिलाही याबद्दलचा अभ्यास देऊन ही इंडस्ट्री कुठलाही वर्कर विना चालू केली। यात त्यांनी दिवस रात्र एक करून केवळ जिद्द, दूरदृष्टी आणि मेहनतीच्या जोरावर एक छोटी इंडस्ट्री चालू केली, ज्यात आज विविध प्रकारच्या वाईन हे दाम्पत्य तयार करतायत। महिला म्हणून समाजात आज वेगळा आदर्श निर्माण करत लोकांसमोर ज्योत्स्ना ह्या मुलं आणि चूल या पलीकडे जात द्राक्ष शेतीही सांभाळून प्रक्रियेमध्ये एक मोठं योगदान देत आहे। स्वतः द्राक्ष पिकाच्या शेती करून आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा प्रयत्न यश साध्य करून त्यांनी दाखवलाय। व्हाईटमध्ये जे आहे ते शार्डने, मस्कत, सोविनो ह्या व्हाईटमध्ये आम्ही प्लांटेशन केलेलं आहे आणि रेडमध्ये सिरा आणि कॅबरने करण्याचा आमचा विचार आहे। माझं शार्डने, मस्कत, सोविनो हे सगळं मिळून साधारण एक 7 एकरपर्यंत माझं प्लांटेशन झालं आहे। युनिट कॉस्टचं जे तुम्हाला म्हटलं ना की हे सस्टेनेबल आणि डू इट युअर सेल्फ टाईप प्रोजेक्ट असल्यामुळे माझी जी मूळ गुंतवणूक आहे, जी टँक, चिलर, ज्याच्यामध्ये जी इक्विपमेंट्स किंवा ज्या मशिनरीज लागतात त्याच्यासाठी जी झाली ती एक साधारण 8.5 लाखापर्यंत मी हे सगळं जमवलेलं आहे। आज निफा वाईन म्हणजे निफाड तालुक्याच्या नावावर निफा म्हणून नावानं त्यांनी आजही अगदी स्वमेहनतीवर आणि काबाड कष्टानं घरच्या घरी लागणाऱ्या काही मशिनरीची निर्मिती करून निफा वाईन इंडस्ट्री सुरू करून दाखवत समाजापुढे एक मोठा आदर्श सुरोडे दाम्पत्याने निर्माण केलाय।